नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर मी बनवत आहे आज बटाट्याची चकल्या हिरवी मिरची टाकून. तर लोखंडाच्या कढईत बनवत आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की लोखंडाच्या कढईत अजिबात खाली चिटकत नाही किंवा तुटत नाही, एकदम छान परतल्या जातात. म्हणून मी नेहमी बटाटा आहे ना लोखंडाच्या कढईतच परतत असते. तुम्ही पण नक्की परतून बघा. तुम्ही पुढे बघा आता व्हिडिओत, अजिबात पूर्ण हे होतात पण अजिबात खाली लागत नाही, चिटकत वगैरे अजिबात नाही. हे बघा किती छान परतल्या जातात, अजून छान परतल्या जाणार आहेत त्या. तर लोखंडाच्या कढईचा हा एक फायदा असतो आणि आपल्या आरोग्यासाठी तर असतोच, हे सगळ्यांना माहिती आहे. तर मला जायचं होतं शेतात, कारण खूप झालं आता गाव फिरणं. आता जरा शेतात जाऊन येणार आहे मी आज. तर जिरे टाकत आहे आणि जिरे थोडेसे झाले की वरून हिरवी मिरची टाकत आहे. मी ती सगळी बारीक करून घेतलेली आहे. आमची ते लाईट नाही आहे, पण आता ह्याच्यात मी पाट्यावर वाटून घेतलेली आहे. तर ही बघा जास्त बारीक नाही वाटलेली. आता मी ही छान परतून घेणार आहे आणि 2-5 मिनटं वापरून ठेवायची टिफिनसाठी, किंवा कमी तिखट टाकून छोट्या मुलांसाठी पण छान आहे. हे बघा मस्त अशी गेलेली आहे, अजिबात खाली लागलेली नाही आहे. तुम्ही पण एकदा नक्की अशी करून बघा. एकदम सिंपल आहे, कारण थोडंसं वेळ लागतो परतायला, कारण बटाटा आहे ना ते थोडंसं लाल होण्याला वेळच लागतो. तर मी झाकून ठेवणार आहे आणि हे बघा कशी मस्त झालेली आहे. तर तुम्ही टिफिनसाठी एकदम सोपी आहे आणि छान पण आहे. तर नक्की करून बघा. चला भेटू परत, बाय.